कुंडली आहे निवडचा असत. हे कुर्ले मालवणचे भारी भारी मासे असत. बांगडे हलवा पेडियत हो मालवण असं इलं हा इलं कसं तू हा मी मालवण मालवण रवळी एक गोष्ट बहुत ना काय बघा जुन्यातली लग्न कार्य वगैरे लागतं सूप आणि रवळी एक रवळी कोण नाही कळिंगण असं कशी हो किती खयसून इला खयसून आचऱ्याची कोणची 110 रुपये घ्या. या 8 किलो का पाव किलो? पाव किलो 50. कोकणातले आठवडी बाजारना काही विशिष्ट गोष्टींसाठी प्रसिद्ध असतात. मग तो आमचं आचऱ्याचं असलो तर आपले मासे वगैरे, त्याच्यानंतर बाकीचे असले तर गावठी वस्तूंसाठी. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कसाल मालवण रोडवर असलेल्या सुकळवाडचा बाजार अनुभवणार असो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कोबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा बांदिवडे येथे आहे. मित्रांनो, मी चाललं असं आहे कसाल मालवण रोडवर असलेल्या सुकळवाड्याचं शनिवारचा आठवडी बाजार असता. खूप छान पद्धतीने भरता आणि तो बाजार माशांसाठी म्हणजे बरेचशा ठिकाणचे मत्स्य विक्रेते इथं येतात या आठवडी बाजारात. त्याचप्रमाणे गावठी वस्तूंसाठी प्रसिद्ध असलेलो आठवडी बाजार आता बांदिवड्याच्या ब्रिजवरती असा आणि आम्ही चिंदर भगवनगड त्या रोडने गेलो बांदिवड येथे. आता कट्ट्यामार्गे आपण जातलो सुकळवाडमध्ये. सुकळवाडचो आठवडी बाजार आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घर बसल्या अनुभवणार असो. व्हिडिओ तुम्ही खयसून बघता असतो कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आपल्याला समजा बी आपलं आठवडी बाजार ह्यो खयपर्यंत पोचलो होतो. आज जर या बाजारात खरेदी केली ना तर पुन्हा 8 दिवसांनी त्या बाजारात जायचा, दुकानदाराशी भेटायचा, बाजारातले गप्पा गोष्टी करायचे, अशी एक काहीशी पद्धत या बाजारांची असतात. प्रत्येक बाजार काही ठराविक गोष्टींसाठी प्रसिद्ध असतात. तसंच प्रत्येक बाजार ठराविक आठवड्याच्या वारीच भरलो जाता. तसंच सुकळवाडच्या बाजाराचा दिवस असा ह्यो शनिवारचा म्हणजे आजचो. आज आपण बघूया या सुकळवाडच्या बाजारात काय काय गोष्टी बघूक मिळतात. ते गावठी गोष्टींसाठी प्रसिद्ध असा, तसंच माशांसाठी प्रसिद्ध असा. चला, सुंदर असं आपलं बांदिवड्याचं ब्रिज आणि या ब्रिजच्या आजूबाजूचा जबरदस्त नदीवरचं लोकेशन अनुभवत जाऊया सुकळवाडच्या आठवडी बाजारात. तुम्ही कधी येला असाल तर कमेंट करून नक्की सांगा. चला, आता आपण फायनली सुकळवाडमध्ये येलो असो. हायवे असा ह्यो किंवा आता मालवणवरसून आम्ही येलो आणि जाता सरळ कसालमध्ये. आणि ह्या सुकळवाडच्या बाजाराचा विशेष असा की ह्यो बाजार हय भरत नाही हायवेवरती, तो भरता आतमध्ये. आता आतमध्ये जाऊचा कसा तर हय इल्याच्यानंतर पॉलिकॅब राज इलेक्ट्रिकल समोर आणि इकडे स्वामी समर्थ कोकणी मेवा असा. तिकडनं जर आत तुम्ही गेला असतं पुढे ग्रामपंचायत मिळतली आणि थोडंसं पुढे गेल्यावर ॲक्च्युअल बाजारला सुरुवात होता. बघा ह्यो मेन हायवे असा. चला आता जाऊया आतमध्ये. चला, फायनली आम्ही गेलो आणि गाडी पार्क केली आणि आता बाजारात फिरूया. इकडनं बाजार सुरू होता. पुढे जस्ट हनुमान मंदिर असा, सगळे भाजीवाले वगैरे असतात, कांदे बटाटेवालेने. बघा कसे किलो कांदे हो कसे आणि बटाटे 50 बरोबर 2 किलो 50. इकडे भाजी वगैरे असं सगळे वाट्यावर. इकडे वाटे असतात. कसे वाटे हो 20 रुपये 20 रुपये 20 रुपये वाटे. 20 रुपये वाटे 20 रुपये वाटे शेवटची गाडी सांगतोडी यार खाऊ द्या 20 रुपये वाटे यार. हे घेतो ओवीच्याकडे 10 रुपयामध्ये यार मिरचे. शेवटची गाडी सांगतोडी शेवटची गाडी सांगतोडी यार. हनुमान मंदिर आहे इकडे आणि हनुमान मंदिरच्या तिकडनंच साधारण बाजार सुरू होता. इकडे काजी असत, नारळ असत, काकी बसली. कसे नारळ घे हे कसे हो 40 आहे, हे 50 आहे. अजून नारळाचा रेट काय उतरलो नाही ना, अजून महागच हो. 40 50 नाही विचारताय मी. असत आमचे माडत इकडे असत. इकडे भाजीवाले असत. हे व्हाईटवाले कारली असत, वांगी असत. हे मिरची ना गो. हे कसे मिरच्या 20 ला पाव.
हे घेऊचे येताना घेतो. आणि कणसा कशी 50ला 3. काकडी कशी येताना घेऊया. किलो किलो भुईमुगाचे शेंगे असं. शेंगे कसे हो 100 रुपये किलो. ₹100 शेंगे. मोबाईलवाल्यांचं दुकान असं. तो कवर व्हाय होता ना भाऊ मोबाईल. आधी बघूया म्हणता मग एवढं. चला पुढे लाव कळिंगण असं. तो कशी कळिंगणा कलिंगण 30 पासून पुढे. 30 पासून पुढे. सेंद्रिय मध्ये बनवलेली आहे ती चांगली जीवामृतवर. ओके नारळ होय होय पण असत कळिंगण. चला पुढे हे सगळं आता हे गावठी सगळे गावठी वस्तू. वाली कशी हो 20 रुपये. आणि भोपळो 30. कळिंगण कसं येईल तुम्ही आम्ही इकडचे तळगाव. केळी असत नारळ. हे बघ या काय तर पोळीत कशा ते शेरावर मिळतो 80 रुपये शेर. आणि चवळी शेर. इलाज कसून तुम्ही गावराई. हां झाडू असं. झाडू कसे 160. तुम्हीच बनवतास घेता असतो मी होय ना. सगळे रुजत घालतात ना ते बिये असत बरोबर. चिबूड बी वॉल बी कारली घेवडा गवार बिवार असत. आता पावसाळा येताना त्याच्यासाठी तुम्ही घेऊ शकता. इकडे मक्याचे असं बियाण्यासाठी. उकडे तांदूळ कसे हो तांदूळ किलो भरत ना ते 1 शेर. हे सगळं शेरावरच हा. ओके. आणि आगोळ कसा 200 रुपये लिटर. गावठी पोहे. हे सगळी प्लॅस्टिकची भांडी जी लागतात ना ती सगळी असतात. मिरची असं. मिरची काय रेट आहे सध्या 500 रुपये किलो. इकडे सगळ्या मसाल्याचं सामान असा. कसं येता तुम्ही खायचो कणकवली. हे सगळे काय म्हणतात ते काय कुठं तळून खातात ते पापड बिपड सगळे. दाबोली वगैरे वाटाणे चुरमुरे शेंगदाणे. हे कोंबडे लागतात ना ती झापा ही याच्यात होते त्याच्यात फायबरमध्ये काय. आणि रवळी एक गोष्ट बहुत मिळत आहे बघा जुन्यातली. लग्न कार्य वगैरे लागतं सूप आणि रवळी. एक रवळी कोण नाही. या कपड्याचं दुकान आहे. बाकी इकडे भाजीवाले हे पानवाले बसले. लसूण असा कसे किलो 160 रुपये किलो. चला इकडे मसाल्यावाले इकडे गावठी वालीवाले असं कसे ते किलो जाऊन येतो पुढचं येतं. खयसून येला तुम्ही खायचे तळगाव. वा इकडे सगळे मसाल्यावाले बसले आहेत. इकडे कांदे बटाटेवाले लसूणवाले असत.
आणि इकडे असंच फरसाण चाट वगैरे सगळे वेफर्स वगैरे बटर खारी हे सुकी मच्छीवाले कसं शेर 50 रुपये 30 रुपये 30 रुपये ते 50 50 चे 2 50 चे 2 आणि ते हे बोंबील 50 रुपये पाकिट किती येतं साधारण हे 70 ग्राम हे 125 ग्राम ते किती 50 रुपये घेऊया मग हे. हे 100 दिलं जाऊ नका ह्या काय हो? हे ते मोठ 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 काय म्हणतात हे 100 ला पाव किलो काय तर मोठ ते ना ये मीडियम साइज ये मोटा एक आता है इतना मोटा आता है ऐसा हाँ। ऐसे ये नहीं मोटा है इससे भी बड़ा बड़ा एक आता है ये समझो कि मीडियम यानी मिक्स है छोटा बड़ा मिक्स है किधर से आते हो तुम हम आते हैं यूपी से मेन कैमरा पूरा मार्केट दिखाते हैं यूपी से है अभी इधर रहने के लिए किधर कनकौली कणकवली 1 2 3 4 5 प्रकारचं गोलमास आहे 3 प्रकार के गोलमू मतलब हाँ मच्छी का आइटम वो अलग वो एक ही है 3 4 ये अलग है ये बारीक है ये जाड़ा है 50 चे 2 हे काका आता बसले चिनी मातीची भांडी वगैरे घेऊन कप वगैरे असं कळिंगण असं कशी हो किती 50 खयसून येला खयसून आचऱ्याची कोणची मयेकर नाही मी पण आचऱ्यातलोच म्हणून विचारलं आचऱ्यातले सगळ्या बाजारात असं चिंदवर आचऱ्यासून येल्यात बाजारासाठी तसं बरंच लांबपर्यंत असता बाजार आणि बऱ्यापैकी असा छान असा आणि एका बाजूला त्याच्यामुळे गाडी बिडी वर्दळ असं नाही आणि बरं वाटलं व्हायचं येऊन हे इकडे वाटे असं हां नको नको या सांगा औषध दाखवलं या काकी बसली या गोलमो वगैरे घेऊन सुके मासे खवळी बिवळी घेऊन बसली चला आता इकडनं ना सगळे मच्छीवाले असं सुके मच्छीवाले जास्त हे बघा दोडिया बांगडे बोंबलट दोडिया कशी हां चला तर इकडे माशांच्या बाजारात आपण येतो इकडे पण सुकी मच्छी असतं सुकी मच्छी जास्त असतं कापी बघू कसं वाटतं कापी कापी कसे 50 आणि गावठी अंडी ना कशी 130 डझन 130 एक काकी बसले माशावाले खैसून येला तुम्ही खैसून येला तू बुगडी ना पुन्हा फिश माकुल परचे राणे मासे राणे मासे बांगडे कुर्ले समुद्रातले सौंदाळे असत बांगडे असत सौंदाळ कसे ते ती मोठी साईज आहे ना ती मोठी साईज आहे ना हे बुगडी ना सुरमई म्हणून हॉटेलमध्ये कापतात ते कुर्ले असत चिंगूळ असत मोठ असत नको सरके कसे सरंगा बांगडे चिंगूळ हे काका सुट्टी करू बसल्यात मासे ताचे धाडून ताका जिंकले ताचे धाडून ताका जिंकले तुम्ही फक्त मासे सुट्टी करू असता का मासे सुटी करून विकून कोणा गरज असत तर सगळा
खायचे तुम्ही मी कट्टा अट्ट्यावर सालवड चांगल्या प्रकारचे मासे कापले जातात त्यांच्याकडे. कोणाकडे विचार नाही मासे किती ते, 400 घ्यायचे. असे मासे कोणच देऊ ना नाही कापून. काकी प्रमोशन करता. अरे बापरे, माझ्या दुकान की. कुठलं चांगला स्वर्गीय कोकण स्वर्गीय कोकण तुम्ही खायचे सुकळवाडी खायचेच खराब आहे का खराब आहे का खाल्लेलं मासा हे लॅपी असतं. माझी मुलाखत सगळ्याकडे पोच चाललेली आहे. सौंदर्य होते ही असं कुंजली आहे ही मोदका असं हे कुर्ले मालवणचे भारी भारी मासे असत बांगडे हलवा पेढिय तू होय मालवण असं इलं हा इलं कसं तू हा मी मालवण मालवण नाही ना या पूजा लॅपी मालवण लेपे होता मस्त पैकी हे सुळे 500 रुपये 2 सगळ्यात महाग मासे मांदेली हा अगदी भारी ही किलो असतं पावसात 1000 भारी रुपये लागतं. किलो होते सुळे ते बारीक कांटा असत मांदेली असत सौंदर्य हे सौंदर्य 200 ही काकी घेऊन बसली ही मोठी कोलमी 200 रुपये वाटतो. बांगडे 200 रुपये वाटतो. बारीक पेडवे 100 रुपये. तुम्ही कधीला सर्जकोट मालवण. सर्जकोट मालवण. आम्ही आचऱ्यातले मासे आणतो आम्ही आचऱ्यातले आचरा हो म्हणजे आमच्या जवळ सर्जकोट. आचरा कोणाकडेचे आम्ही कुबल काकीची ओळख निघाली सांगता सर्जेकोटची आणि आमचे जे मालडकर असतात ना प्रकाश वगैरे त्यांचे पाहुणे असतात हे आणि आम्ही आता ओळखलो आता आम्ही भजन करू गेलो ह्यांच्याकडे गणपतीत ते आता ओळख होय फक्त होय बाजाराकडे येतात हो पटना बाजार 4 वाटो मंगळवार बुधवार शुक्रवार रविवार कट्ट्यावर तर ते त्या वाराक असतात हा काल बाजार होतो मोठा बाजार होतो कट्ट्याचा. शनिवारी होय येतात शनिवारी होईल बारीक बारीक. बघा हे सगळे सगळे मासेवाले झाले का एंड झालं कापी चला ह्या एंडपर्यंत हो बाजार असतात छानपैकी आणि जे मासे संपले ते बाजार हो एंड त्याच्या पुढे दुकानं वगैरे बाकी काही नाही काही ना पुन्हा आपण रिटर्न जातो हे गाबे ना की ना गाबे ते गाबे ते सेम मासे याच्या पटकन लक्षात नाही सोळे चला आता आपण रिटर्न चाललो आता काय काय होय आता आमच्यासाठी आता खरेदी करतलो बघूया काय काय घ्यायचं आता आम्ही हे 50-3 गावठी वाली घेतले आहेत 50 रुपये 3 तसे सिंगल घेतलं असतं 20 रुपये पडतली आमका 3 दिले आणि 50 रुपये काय काकी बसली आणि त्याच्याकडे आमटा असत कसे ते गोळे 20 रुपये गोळे आमटाचे हे कसले आंबे हो हे कसले म्हटलं लालबाग कसे ते 250 रुपये किलो आणि ते बिटके हे 300 रुपये किलो हापूसी बिटके हे कुठे तांदूळ ना 100 रुपये किलो हे कणी 90 रुपये 50ला 8 हे 8 किलो 20 रुपये आणि पाव किलो 60 आंबाट व्हाय करायला खा तू काम बरा गोडा
बारा म्हणजे गोडा खायचा. तर 110 रुपये घ्या. या अर्धा किलो का पाव किलो? पाव किलो दे. 10 रुपये, 10 रुपये, 10 रुपये, 10 रुपये. पाव किलो 50. खयसून येईल तू? सुकवायला खयसून? सोकळ व्हायची. ह्या काय गरे भाजी भाजी याचे कसे दे? 40 रुपये. नको. चला ही मिरची घेऊ किलो, अर्धा किलो 40. हो शेंगे कसे हो? द्या अर्धा किलो द्या. आणि काय मला बस. किती वाजता आहे तुला? बरं का आता येऊ सांगा थोड्या वेळा. मी असं 12 किती काय येतो? ती टोकरीची बसली रे वाली. उचला. हो हो. रताळी बघितली सर 50 रुपये किलो. आणि हे का तिखट मिरच्या का? 20 रुपये वाटायला आता. मिरच्या तिखट होते हा, ते medium ते size. ह्या घाला. 1 किलो 50. हां घाला 1 किलो. 1 किलो 50. पिशवी. चला फायनली सुकळवाडचा बाजार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवलो. माशांच्या थंय गर्दी खूप असा. मासे थोडे महाग असत पण चांगले चांगले सुळे वगैरे बघूक मिळाले या मार्केटमध्ये. त्याच्यानंतर टुना फिश म्हणजे बुगडी वगैरे मासे, हे रेअर मासे, लेपी वगैरे हे रेअर मासे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलो. या चॅनल सुरू करण्याच्या नंतर वेगवेगळ्या गावात जाण्याचा अनुभव आला आणि खूप अनुभव तुमच्यापर्यंत असे शेअर केले आहेत. हां म्हणता आपल्या चॅनलचे जवळपास 40,000 सबस्क्रायबर झाले आणि खूप मोठी फॅमिली आज आपल्या पाठीशी आहे. कोकणातल्या रूढी परंपरांबरोबरच असे बाजार वगैरे फिरण्याचा आपण तुम्हाला अनुभव शेअर करत असतो. हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं.